स्वतः मेहनत बघा किती करतात. फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अशा शॉपमध्ये आलेलो आहोत. ॲक्च्युली शॉप नाही आहे, या आजी असतात इथे. तर तुम्हाला हवे ते दगडाचे पाटे, वरवंटे झाले, अशा प्रकारचे हे झाले कुटायचे किंवा असे लहान आकाराचे साण. तर ह्याची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया. हे बघा, तर या आजी असतात, ह्या इथे स्वतः दगडापासून बनवतात. आणि मला मेन म्हणजे दाखवायचं, हे बघा किती सुंदर असा जाता त्यांनी तयार करत घेतलेला आहे. तर हा पूर्ण झालेला नाही आहे. तर आपण एक एक यांना प्राईज वगैरे पण विचारूया, बघूया एक एक. या पाटांबद्दल थोडी माहिती द्या. हे पाटा, हां, तर हे कसे लहान, कशी किंमत वगैरे यांची? 500, 800, नान 550. तर हा लहानवाला आहे, हा कितीपर्यंत जाईल? 300, 250 असा. आणि हे मोठेवाले? 800 आहे, 700 आहे. आणि खलबत्ता 500 रुपये बद्दल सांगा थोडं. हे 500 रुपये. 500 रुपयाला. ह्याचा जास्तीत जास्त कशाला वापर होतो? हे खलबत्ता, हे वाटण करायला. तर असं पण करू शकतो किंवा पाट्यावर पण करू शकतो. तर हा काय किंमत मध्ये जातो तरी तुमच्याकडे? 700 रुपये. तर मग किंमत कमी जास्त होते का आजी? होते ना. आणि ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना. हे लहान मुलांना औषध उघडायचं. अच्छा, साण आहे. तर हे लहान आणि मोठ्या आकारात मिळून जाईल. तर ह्याची किंमत काय आहे? ह्याचा 100 रुपये, ह्याचा 150 रुपये. अच्छा, आणि हे पाट्यासोबत येणार काय? ह्याची किंमत वेगळी? पाटा बरोबर. पाट्यासोबत वरवंट म्हणलं तर 150 रुपयाला येईल हा एक. आणि जर लहान आकाराचा असेल तर ते लहान पाट्याला असेल तर 200, 250 असे जाणार. अच्छा, तर हे बघा अशा आकाराचे पण पाटे आहेत. ते लहान आकाराचे आहेत. जर कोणाला ट्रॅव्हलिंगला वगैरे न्यायचे असतील कुठे लांब, तर लहानच नेता येतील. तर तसंच यांच्याकडे हे बघा, हे पण आहे. तर आजी हे लहान आकाराचं आहे ना? खलबत्ता. तर हा कितीपर्यंत जाईल? ते 550. अच्छा, आणि हे साणच आहेत हे सगळे. तर साण तुम्ही म्हणाल ना, तर हे बघा ह्या आकाराचे पण त्यांनी बनवलेले आहेत, लहान मुलांची औषधं वगैरे उघडण्यासाठी. आणि असे दिवे वगैरे पण बनवले आहेत. त्याला मालता बोलतात ना आजी? तर हे 5वीला वगैरे पुजतात. लहान बाळाची जेव्हा 5वी किंवा देवाला पण घेऊन जातात, हे मालते असतात. तर हे बघा, हे ना हे काय पण वाटण पण करू शकतो किंवा काय दुसरं काय ड्रायफ्रूट वगैरे पण आपण कुटू शकतो, शेंगदाणे वगैरे. आणि तसंच त्यांच्याकडे एवढा मोठावाला. आजी हा कशासाठी जास्त यूज करतात? 700 रुपये. तर तो 700 रुपये. 700 रुपयाचा आहे. पण हा म्हणजे जास्तीत जास्त वाटण वाटण्यासाठी. जर जास्त वाटण असेल तर हे बघा, जास्तीत जास्त वाटण असेल ना तर हा यूज करतात. तर ना आजीने एकदम सुंदर असा जाता बनवायला घेतलाय. तर आजी कसा हा कुठपर्यंत कामाला याचं? 1500, 2000. 1500, 2000. अच्छा, तर आता पूर्ण नाही झालाय का? पूर्ण झालेला आहे, त्याला टाकी लावायची. अच्छा, फक्त काठी लावायची आहे. हे बघा आजींनी ना इथे असं कोरीव काम करून, पूर्ण कोरीव करतात ते, इथे स्वतः बनवतात. तर खूप मेहनत करतात ह्या. तर आजी, आपलं दुकान किती वाजून किती वाजेपर्यंत चालू असतो? 8-9 पर्यंत रात्री. आणि रोज असतो? हा, रोज. टायमिंग काय आपल्या दुकानाचा? सकाळी कितीला येता तुम्ही? सकाळी तर 10ला येते. 10ला येता? अच्छा, तर हा शॉप आहे ना, हा बघा मंजुनाथ स्कूल आहे ना, मंजुनाथ स्कूलच्या सरळ पुढे आले ना तुम्ही की रोडच्या 8 नंबर नाका रस्त्याच्या बाजूलाच आहे. तर हे बघा भरपूर अशी व्हरायटी आहे आजींकडे. तर बिचाऱ्या इथे उन्हात बसलेल्या, तर त्यांचा व्हिडिओ बनवला मी. तर यांना सपोर्ट करा भरपुरात भरपूर. या आजी असतात इथे. तर हे बघा असं यांचं शॉप आहे, इथे बसतात त्या. तर असं ते त्याच्याने पूर्ण चिनी आणि हातोडी असते. तर त्याच्याने पूर्ण ते असं ठोकून ठोकून कुठल्याही वस्तूला आकार देतात जसा पाहिजे तसा. तर आता त्यांचं बनवायचं काम सुरू आहे. हे बघा, तर एवढं सगळं त्यांनी स्वतः बनवलेलं आहे. हे बघा खूप काही वस्तू बनवलेल्या आहेत. ते बघा आता तो पण आहे, तो आता नवीन बनवून आणलेला आहे. आणि हे बघा इकडे अशी ना दगडं ठेवलेली असतात आहेत अशी. तर हे बघा अशी दगडं इथे आणून ठेवली आहेत आणि हे दगडं पूर्ण कोरीव काम करून त्यांना व्यवस्थित आकार देतात आणि या सगळ्या वस्तू बनवतात दगडापासून. तर आजी, तुम्ही दगडाची भांडी पण, समजा तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला दगडापासून बनवलेली काय भांडी पाहिजेत किंवा कढई टाईप किंवा असं काय द्याल बनवून जे चुलीवर यूज करतील असं?
खलबत्ता आणि चिमणीसाठी पाणी पियायला वगैरे पाणी पियाला केक बनवते ते बनवतात. जाता खलबत्ता पाटे वरवटे हे सगळं बनवतात हा. आणि रिझनेबल प्राइस आहे. आणि त्याचे हात बघू आजी, हे बघा हात बघा त्यांचे कसे होतात आणि हातोडीनी वगैरे ते सगळं बनवतात. तर आता हे बघा हे इन प्रोसेस आहे. आता हे बनवायला घेतलंय त्यांनी. तर आता हे बनवणं त्यांनी हे सगळं एका दगडाला आकार देऊन एवढा सगळा गोल बनवला, मग ते पुढे सगळी प्रोसेस असते. तर आता एवढं सगळं त्यांनी बनवायला घेतलेलं आहे. तर या आजींकडे यांना सपोर्ट करा भरपूरात भरपूर. तर आजी तुमचं साहित्य काय असतं? हे ना हातोडी आणि चिनी ना, चिनी दाखवा. हे बघा ह्याच्यापासून ते बनवतात, ठोकून ठोकून सगळं बनवतात आणि हातोडी असते. तर ह्याच्यानी सगळं त्या वस्तू बनवतात. हे बघा हे सगळं असतं, हातोड्या चिनी वगैरे असतात. हे बघा हे जाता बनवायला घेतलंय ना, बनवायचं माझं अर्धवट. आता हे सगळं तुम्ही स्वतः हाताने ठोकून बनवलं? बापरे, हे बघा हा आकार एवढा दगड फोडून सगळं कोरीव काम करून बनवलंय. तर रिझनेबल आहे, 700, 250, 300, 1000पर्यंत तर नाही. जाता किती बोलल्या आजी तुम्ही? जाताची किंमत किती बोलल्या? 2000 आहे. नान 1500 आहे. लहान 1500 आणि 1000 अशा किमतीत पण मिळते. मोठा 2500 आहे. अच्छा. आणि सगळ्यात मोठा जो पाटा वरवंटा आपण बघितला तो कितीला? 800 रुपये 900 रुपये 800-900 असा. तर आजी थोडेफार कमी जास्त करतील. तुम्ही या इथे भेट तर द्या, म्हणजे तुम्हाला थोडा अंदाज येईल. तर या ह्यांच्या शॉपमध्ये काही जो माल असतो तुमचा, तर भारतात किंवा दुसरीकडे कोणाकडून जर मागणी आली, कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही द्याल का, पोचवाल का? पोहोचवते. फक्त तुम्हाला ॲड्रेस द्यायचा. फक्त ॲड्रेस द्यायचा, बिल्डिंगचं नाव, रूम नंबर दिले की बरोबर पोहोचवतो. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना एकदा. कॉन्टॅक्ट नंबर माझ्या लक्षात नाही ना ताई. मग आता जर कोणाला हवा असेल तर हे बघा हा नंबर आहे पाठीमागे लिहून ठेवला. थांबा मी तुम्हाला सांगते 2 मिनिट. हे बघा 9920754708 लक्ष्मी पवार म्हणून यांचं नाव आहे. तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थांबा मी एकदा दाखवून पण घेते. हा बघा हा नंबर आहे यांचा, लक्ष्मी पवार म्हणून. तर मंजुनाथ स्कूल आहे पाथर्लीला, तिथेच आहे 8 नंबर नाका येते यांचं दुकान. मशालच्या इथे मशालच्या इथे. हां ही बघा ही मशाल आहे ना, त्यांच्याच बरोबर बाजूलाच आहे यांचं शॉप. तर हा रस्ता जातो पेंढारकर कॉलेजच्या इकडे, मंजुनाथ स्कूल. तर हा इकडे हा जातो पेंढारकरला. तर इकडे साईडला त्यांचं पूर्ण असं शॉप आहे. हे बघा, तर यांना नक्की सपोर्ट करा. स्वतः मेहनत बघा किती करतात. तर असं ते त्याच्याने पूर्ण चिनी आणि हातोडी असते. तर त्याच्याने पूर्ण ते असं ठोकून ठोकून कुठल्याही वस्तूला आकार देतात जसा पाहिजे तसा. तर आता त्यांचं बनवायचं काम सुरू आहे. हे बघा, तर एवढं सगळं त्यांनी स्वतः बनवलेलं आहे. हे बघा.